हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सुंदर असं विड्याचं पान आणि त्याच्यावरती आपण हळदी कुंकाचे करंडे, जे की सर्वांचे कमेंट होते की ते हळदी कुंकाचे करंडे ग्लू गनने चिटकत नाहीत, त्यासाठी काय यूज करायचं ते मी पुढे दाखवणारच आहे. तर व्हिडिओत जसं की मी दाखवत आहे तुम्हाला आता ड्रॉईंग कशी काढायची. तर या ठिकाणी मी पानाचा शेप तुम्हाला दाखवत आहे. हलक्या हाताने आधी काढून घेत आहे, त्यानंतर मी डार्क पेननं आउटलाईन करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी हलक्या हाताने आधी काढून घेतलेलं आहे, त्यानंतर अशा पद्धतीने मी डार्क करून घेत आहे. तर तुम्हीही अशा पद्धतीनं तुम्ही पानाचा आकार काढून घेऊ शकतात. तुम्हाला जी कोणती साईज हवी तशा साईजमध्ये काढून घेऊ शकतात. तर मी अशा हलक्या हाताने काढून घेतलेले आहे. त्यानंतर आता याची कटिंग करून घेणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका. सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. आणि हे पहा, अशा पद्धतीने मी आता कटिंग करून घेत आहे. आणि पानाचा तर कलर तुम्हाला माहितीच आहे, ग्रीन कलर, ते आपण इथे यूज करणार आहोत. सर माझ्या ज्या काही डिझाईन आहे सर्वात जास्त तरी मी 2 कलरमध्येच तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर अशा पद्धतीने मी डिझाईन दाखवणार आहेत. हे पण 2 कलरच यूज करणार आहे मी. एक डार्क ग्रीन, एक फिकट म्हणजे पॅरोट ग्रीन कलर, असे 2 कलर मी या ठिकाणी यूज करणार आहे. तर आउटलाईन मी आधी डार्क ग्रीन कलरनं करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी आता हलक्या हाताने आउटलाईन करून घेत आहे. तुम्ही पण खूप छान दिसेल डिझाईन, हे हळदी कुंकवाला देण्यासाठी पण युनिक आणि ट्रेंडिंग अशी छान दिसेल. ही अशा पद्धतीची डिझाईन खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि तयार झाल्यानंतर खूप युनिक आणि छान दिसेल. तुम्हाला थंबनेल पाहिल्यानंतर तरी ती डिझाईन दिसून आलीच असेल. तर खरंच खूप सारे डिझाईन तयार केल्यानंतर एवढ्या छान डिझाईन दिसतील. तुम्ही हळदी कुंकवाला बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता देण्यासाठी. ज्या कोणाची पहिली संक्रांत वगैरे आहे त्यांनी नक्की ह्या हळदी कुंकवाचे करंडे लावून याच्यावरती ही डिझाईन देऊ शकतात. तर हळदी कुंकवाचे करंडे हे ग्लू गननं चिटकावू नका, ते कशाने चिटकावायचे ते मी पुढे दाखवणारच आहे. तर अशा पद्धतीचं मी पान आधी तयार करून घेत आहे, तुमच्यासोबत शेअर करत आहे ते व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला युजफुल वाटला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. तर अशा पद्धतीचं आपलं एक पान तयार झालेलं आहे. तर आपण पुढे आता ह्याला यूज करण्यासाठी आपण वापरणार आहे अशा प्रकारचं फ्यू बॉन्ड, जे फ्यू बँड कुठे पण तुम्हाला मार्केटमध्ये सहज अवेलेबल होईल. याच्या उपयोग केला तर तुमच्या हळदी कुंकवाच्या वाट्या हा निघणार नाही, व्यवस्थित चिटकावून बसतील. त्यामुळे नक्की यूज करा हे फ्यू बॉन्ड. तर अशा पद्धतीने काही डिझाईन तयार झालेली आहे आपली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय.